मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार आणि मिस्टरांना बरंच नाही अजून, त्यांचे प्लेटलेट्स कमी झालेले आहेत आणि आज आनंदाची बातमी आहे. तुम्हाला मी आता सांगणार नाही, सरप्राईज आहे तुमच्यासाठी. चला कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा, शेवटपर्यंत स्किप न करता. चला मी आता निघाले माझ्या छोट्या मुलीकडे. तर मी त्यासाठी साडी वेअर केलेली आहे. चला मला जायचं आहे माझ्या मुलीकडे. आज छान आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, आमच्या सगळ्या परिवारासाठी. तर इकडे माझं सगळं आवरलेलं आहे. हे पहा, स्वयंपाक, नाश्ता, सगळं धुणं, भांडी सगळंच आवरलेलं आहे. सासू नाश्ता करून. हे पहा, दाराडूर पंढरपूरच्या मावशीबाईंचा पत्ता नाही आहे. मावशीबाई 11 वाजता येतात आणि वाजले जातात सकाळचे 10. तर मला जायचं प्राजक्ताकडे, प्राजक्ताला नेसवायची साडी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता पहा कंटिन्यू. हे बघा, केस बांधलेत. केस मोके सोड म्हणले होते, हे मी बांधले केस. कारण का जावायच्या सोबत गाडीवर जायचे, 2 व्हीलरवर. पुन्हा केस उडाउडी नको, तिथं बघू. मुलगी म्हटल्यानंतर सोडेन मोकळे. चला लिफ्ट खाली. बघा, प्राजक्ताकडे आली मी. इथं लिफ्ट येते. प्रतीक आला होता मला घेऊन. बघा, प्रतीक आला होता, आली लिफ्ट खाली. दुसरी लिफ्ट बंद आहे, त्याच्यामुळे मग अलीकडच्या लिफ्टने निघाली. चला आली प्राजक्ताच्या घरी. आणि प्राजक्ताची धावपळ बघा. आता धावपळ करू नको म्हणून मी साडी नेसूनच आली. तू काय म्हणली ड्रेसवर ये, इथे साडी नेस. कशाला उगीच म्हणलं. मग तुला वेळ आहे ना, इथे थांबले असते. काय तुला वेळ आहे ना यायला अजून तिकडे, मग तुम्ही थांबले असता इकडे. मी थांबतेच आहे आता. 500 मी कुठे जाणार आहे? नाही, हा, इथेच आवरलं असं, इथेच थांबून निघाले. मी इथूनच निघणार आहे. मग तू साडी एवढे घाईत घालणार? नाही घाईत कशाला. पप्पान तेच म्हटलं, तुम्ही नका येऊ, मी जाईन म्हटलं माझ्या लेकराचं बघायला सगळं. बघा आमची प्राजक्ता कशी आवरली, कशी नटती, छान दिसते, छान आहे. मग बघा, एकदमच छान आहे. केस मोकळे सोडल्यानंतर अजून काय आमची, मी तिला प्रिन्सेस म्हणायची लहानपणी. म्हणजे कॉलेजमध्ये होती 12वीला 11. काय सुंदर केस होते प्राजक्ताचे, मस्त केस होते. आणि आता आमचे केस बघा. 9ला उठल्यानंतर 1ला चला, 1 नाही 2 वाजता झोपतो तो. चला आता आम्ही तर रेडी झालेलो आहे. आणि किती वाजले गं बाया? अरे घड्याळ, हां तुझं घड्याळ 10 मिनटं पुढे आहे ना. 11:05 झालेत. हां अगं लांब असेल. मग सोहमला एकट्याला पाठवायचं ना बाळा. पप्पा पण जाऊ दे. प्रतीक म्हणलेला मी इथनं सांगतो कुठून घरी. काय? हां मग पप्पाने सांगितलेलं ना. मग काय. चला ते हारसाठी बघा प्रतीक गेलेले आणायला, प्रतीक सोहम. आणि अजून आलेले नाही आहेत. विनायकचा फोन येतो, थांबा ये. मी घालते घड्याळ. पाजू छान दिसती पाजू. आणि विनायकचा आत्ता फोन आला तर हो येईल ना मला. नाही विनायक म्हणलं आम्ही 12 साडेबाराला निघतो. ठीक आहे म्हणलं. मला पण सापडला. तू कुठून बघतोय? किती सांगताय? 269. चला तुझं ॲप आहे ना गुगल आमचं. चला आपले पण रिक्षा करा. ताईला नाही पप्पा करतात ना. ताईला सांगितलं आम्ही पुढे जातो. काय? हां दगड आहेच, सगळे हातामध्ये दगडच आहेत त्यांच्या. प्रतीक आणि प्राजक्ता गेलेत बघा पुढे आणि आम्ही दोघंच राहिलो, हे आणि मी. आता आम्ही पण दोघं जाऊ. उबेर, ओला काय किंवा रिक्षा. कारण का गाडी असून सुद्धा ह्यांना बरं नसल्यामुळे आम्ही जातोय हे उबेर ओला करून. तब्येत नाही बरी तर. चला आता आम्ही निघालो. प्राजक्ताच्या घरातनं खाली उतरतोय. ओला ॲटो
येते हॅलो पण त्यांनी दुसऱ्या बोळीमध्ये घुसलेलं आहे. हॅलो चाललंय मला फोन. मागच्या गोळात घुसल्या असं. आम्ही रिक्षात बसलेलं खाली उतरलं. प्राजक्ताचं गणपती विसरला घरामध्येच. तर हे गेलेत आणायला गणपतीवरनं. बरं झालं. आणि तो रिक्षावाला पण कसं आहे, आपण ओला ॲटो बुक केली होती तो मीटरप्रमाणे सांगतो, त्याच्यामुळे आम्ही उतरलं खाली आणि तसे आम्हाला गणपती आणायचा होता. हे पहा फायनली आम्हाला रिक्षा मिळाली. आम्ही रिक्षाने चाललो आहे. आता इथून तिकडे जायला जरी पाऊण 1 तास तर लागतो, म्हणून आमची गडबड चालू होती. आणि गणपतीवरती विसरला त्याच्यामुळे आम्ही ह्या रिक्षातनंच खाली उतरलो होतो. पुन्हा त्याच रिक्षात बसलो. तीच रिक्षा आम्हाला मिळालेली आहे. स्कोडा प्राजक्ता आधी गेलेले. आम्ही आता उतरलो रिक्षातनं. चला आहे बघा किती कार बघायला मिळतात. प्रत्येक प्राजक्ता पुढे गेले. इथं आहेत. हे बघा फायनली तुम्हाला हे सरप्राईज तुम्हाला दिसलेलं आहे. काय होतं सरप्राईज ते, प्राजक्तानी माझ्या छोट्या मुलीने घेतलेली आहे कार. ती पप्पांना दाखवते आहे कुठली कार आहे काय ते. हे पहा मी आता ह्या शोरूममध्ये आलेले आहेत. स्कोडा प्राजक्ताची सगळे लावा. तर येऊन थांबलेले आहेत आम्ही आता. तर बघा आता सगळेजण आम्ही बसलेले आहेत. लसी काय यायची आहे. या बघा किती सुंदर गाडी आहे. हे कलर पण छान आहे इथे. तर बघा या गाडीमध्ये प्राजक्ता मला म्हणली बस मम्मी. मी बसली. छान वाटते गाडी मस्त आहे. हे बघा हे पहा इथं प्रतीकचे कलिग आहेत. ते त्यांची मिसेस ते आलेले होते. त्यांच्याशी बोलणं चाललं आहे. त्यांना प्रतीकच्या गाडी तो म्हणला होता की प्रतीकच्या गाडीच्या वेळेस मला बोल प्रतीक, तुझी गाडी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मला बोलो, मी नक्की येईन. त्याच्यामुळे हे दोघं पण आलेले आहेत जोडीनी. हे बघा अजून रस्सी काय यायची आहे. प्राजक्ता वेट करते रसिकाची. तिच्यासाठीच थांबलो आम्ही. बाकी सगळं रेडी आहे. ते बघा विनायक रसिका आली आत्ता. आणि आता मग गाडी आपण पूजा करून घ्यायची. कशी गाडी कुठली आहे. हां हां हीच आहे की नाही. तिने म्हटली झाकलेली आहे म्हणून म्हटलं. अरे मला माहित नव्हती कोणती झाकली. गाली केवढी मोठी आहे. मस्त आहे ना. छान आहे ना. स्कंब आली आमची. आणि आमचा पिल्लुडी आला आहे. पिल्लू कशासाठी आला तू. तू कशाला आला. तू कशाला नाही सांग ना. तू कशाला या गाड्यांचा मग कलरचा आम्हाला नाही का काल एकाने आम्हाला काय केलं. हे केलं. काय केलं. मस्त कलर आहे. हां हां मला म्हणली तुझ्या साडीचा नाही कलर. माझी साडी थोडी वेगळी आहे. झाले रेडी झालेली आहे गाडी आता. 2 गाड्या घेतो. एक कोणते गाड्या टाळ्या वाजवायला सगळ्यांचे हात कोणाचं तरी. सगळ्यांकडे कॅमेरा जास्त. त्यांनी पण गणपती दिलाय छोटा बाळ.
ए लिंबू गणपतीची पूजेच्या वेळेस आता फोटो काढा. त्यांचा होऊ दे पहिला फोटो. अरे इकडे हा गाडी दिसेल. हो एक जण काढू देईल ना फोटो. हा हा चालेल तूच काढ. नाही मी व्हिडिओ काढते. हळू हळू हा गणपती ठेवतोय प्रतीक. गणपती बाप्पा ठेवतोय. काय पडापडी झालं. स्टिक का ठेवलं का छोटू. लावूनच टाक. हा लावू देत आता जिथं ठेवलं तिथेच लावा. विरांशकडे खूप गाड्या आहेत. बापरे सगळे पार्किंग केलेत. आणि आजी बसली विरांशा. आता विरांशा गाडीमध्ये बसली आहे ना आजी. हो की नाही सोना. मी बसले विरांशा गाडीमध्ये. का तर गरम व्हायला लागले. विरांशला ओढायला लागले. बाहेर ऊन खूप आहे. तर विरांशा सोबत मी पण बसले गाडीमध्ये. त्याला पाहिजे होतं AC मध्ये बसायचं. त्याच्यामुळे मी बसले विरांशा सोबत. विरांशकडे ना बाप रे किती गाड्या आहेत बघितलं का तुम्ही. वाव सगळे पार्क केले तिने. 10 आहेत का 11 आहेत. किती आहेत म्हणा. किती 11 आहेत का. बाप रे विरांशकडे एवढ्या. बापरे किती गाड्या आहेत ना. 11 गाड्या आहेत का. आणि आजीला नाही दिलं तू. आजीला एक पण गाडी नाही दिली. तू श्रीमंत आहे ना. आजी गरीब आहे ना. आजी गरीब आहे ना. तिकडे नाही यायचं. पुढे नाही जायचं. पुढे अरे पुढे नाही जायचं. डॅडू येईल. डॅडू आपल्याला मग ती गाडी चालवेल. आपल्याला येत नाही अजून गाडी चालवता. आजीला येते का नाही येत. आजीला येतच नाही गाडी हे बघ डॅडूनी आपल्याला चालू करून ठेवली आहे. आपण AC मध्ये बसण्यासाठी तिथे नाही जायचं पुढे. प्रतीक काका ते गाडी चालवताना उभं राहतं का बघूया ना. मग काय विरांना पेढे द्या. आता तुमचे आलेले होते ना त्यांना पेढे द्या. वेड्यासारखं काय करता म्हणा. आता प्रतीक चाललंय पेढे द्यायला. पेढेच विसरले होते द्यायचे. सगळ्यांना वाटायचे म्हणून हो की नाही. माऊची गाडी बघ कशी छान छान आहे. पेढा दे म्हणते ना. आपण आपल्याला पाहिजे का पेढा. प्रतीक काकाला का दे. प्रतीक काकाला पेढे. ते माऊ सगळ्यांना पेढे वाटते आता. इकडे येऊ दे म्हणे. इकडे येऊ दे म्हणे पेढा म्हण. असं म्हण इकडे येऊ दे म्हणे पेढा. ए मला दे म्हण. आबा टुकटुक करायला दे. मला दे ना म्हण. आता बघ प्रसन्न हे आपल्या प्रतीक काका गाडी बाहेर काढतो. आता प्रतीक काका कशी गाडी बाहेर काढतो बघा. आता प्रतीक आता बसेल गाडीमध्ये. गाडी बाहेर काढेल आता. थांब ना सोना. बाहेर गाडी काढेल. तुला बसायचं का त्यांच्या गाडीमध्ये. तुला बसायचं का त्यांच्या गाडीत. हा आपली माऊची गाडी आहे ती समोरची. ती माऊ आता बघ प्रतीक काका बाहेर गाडी काढतोय ना. न्यू गाडी आहे ना त्यांची. चला आता ह्या मुलीने घेतली गाडी. त्या मुलीने घेतली. दोन्ही मुलींकडे पुन्हा नवीन गाड्या आल्या. पहिला त्यांनी सेकंड घेतल्या होत्या दोघी मुलींनी माझ्या.
आता नवीन घेतलेले आहेत. चला मुलींचं यश बघून ना आता डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे माझं. खूप कष्टात दिवस काढलेत, खूप कष्टात. कोणाला खरं पण वाटणार नाही एवढे कष्ट काढले. हो तुम्ही पण नवीन आणली ना, तेच नवीन पण नवीन आणली गाडी. मग काय सांग सगळ्यांना. आता आम्ही मौनी आम्ही दोघांनी. हो का, म्हणजे कलर कॉम्बिनेशन. हे बघा प्राजक्ताची हे बघा प्राजक्ताची गाडी कुठली आहे? स्लाविया आहे स्कोडा कंपनीची. आणि तिची डिक्की अशी मोठी आहे, एक माणूस झोपेल एवढी डिक्की आहे. व्हाईट आणि ते मस्त दिसतं ते. होय, एक माणूस झोपेल अशी डिक्की आहे. बघू. बघ ना डिक्की उघड. बापरे. एक माणूस झोपेल. हे फॅट होती का सीट विचारायला पाहिजे. तुम्ही म्हटलं ना विराटचं घरी लागतंय. बघा केवढी डिक्की आहे. मीरांचं घर आहे ते छोटं. झाला आता. हा बसू दे त्याला आतमध्ये. अरे आतमध्ये नाही काही, जायचं घरी आता. चल झालं आता तुमचं. कुशल पण आतमध्ये जायचं आता. विनायक पण 4 वेळा खाली जाऊन येतो. हो येतो ना विनायक. का बंद आहे का ते पोरांना कसं असतं. हा जा. काय चालती का? अरे नाही काही, फक्त जा. break आणि हेच आहे. जा काही नाही होत. जा जा वा. विराज फुगे घेऊनच उभा राहा. फुगे घेऊनच उभा राहा विराज. हळूहळू हा डोक्याला. बलून्स वरती दे हा. बलून दे ना त्याच्या हातात. बलून्स दे ना. बलून दे. बाय अगं बाई सेलिब्रिटी आला. बलून्स दे त्याच्या हातात. सेलिब्रिटी बलून्स दे त्याच्या हातात. वा हा व्हिडिओ काढू दे. काय व्हिडिओ काढायला लागली ना. हो घेणार आहे. चला चला पुढे गाडी घ्या. नीना दिसतो का? नीना चला ये बा. हळू हळू हळू. नीना बघा आमच्या. वाव बस बस. स्कोडा निघाली. स्कोडा मस्त आहे गाडी ना. दोन पार्किंग लागतील आपली. मोठी लंबुळकी झाली मागं. एसयूव्ही नकोच होती ना. त्याला कारच छान आहे. चला हे पण आत्ता घरी आलं. आम्ही 2:30 वाजले दुपारचे. आणि सगळं व्यवस्थित सगळं आटपलं व्यवस्थित. पूजा अर्चा सगळी गाडीची पूजा बिजा तिथंच झालेली आहे. चला आनंद वाटला. आज माझ्या दुसऱ्या लेकीनी गाडी घेतलेली आहे. चला त्यांचं कष्टाचं त्यांना फळ मिळाले. कष्ट करतात लेकरं आणि त्यांच्या जीवावर ते घेतात. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.